नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लॅम 625 या टॅबलेटबद्दल माहिती. या व्हिडिओमध्ये याचा यूज कसा करायचा, याच्या डोसेजबद्दल आणि याच्या साईड इफेक्ट्सबद्दल माहिती घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा ही विनंती. तर मित्रांनो, क्लॅम 625 हे एक अँटीबायोटिक आहे. ते बॅक्टेरियल इन्फेक्शन आपल्या बॉडीमध्ये कुठलेही असू द्या, त्याच्यामध्ये हे यूज केले जाते. याचं काम काय आहे, तर जे बॅक्टेरियल इन्फेक्शनची ग्रोथ होणारी आहे ही बंद करते. इन्फेक्शन कमी करण्याचं काम हे करते. मग हे कोणत्या कोणत्या यूजमध्ये येतं आहे, तर आपल्याला समजा एखाद्याचा दात वगैरे दुखत असेल, दाताचं इन्फेक्शन असेल, त्यावेळेस हे यूज केलं जातं. तसेच हाडांचं इन्फेक्शन असेल, कुठलाही प्रकारचं ऑपरेशन झालेलं असेल किंवा एखादी जखम झालेली असेल, कापलेलं असेल, अशा वेळेस हे सुकण्यासाठी किंवा ते जखम भरून येण्यासाठी हे दिलेलं जाते. इन्फेक्शन पूर्ण कमी करून टाकण्याचं काम नाही करते. याच्यामध्ये कंटेंट आहेत, बघू शकता तुम्ही. ॲमॉक्सिलिन आहे 500 मिलीग्राममध्ये आणि पोटॅशियम क्लॅव्हनेट आहे 125 मिलीग्राममध्ये. तर 10 गोळ्यांची स्ट्रीप आहे आणि याची किंमत आहे मित्रांनो 200 रुपये. याच्या साईड इफेक्टबद्दल बोलायचं झालं तर ह्याच्यामध्ये डोकेदुखी होऊ शकते किंवा मग अपचन होऊ शकते, पोट खराब होण्याचे चान्सेस आहेत. आणि याच्या डोसेसबद्दल माहिती घेऊ तर याचा डोस ते जखमेवर आपल्या डिपेंड आहे, म्हणजे इन्फेक्शन केवढं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. हे साधारणतः 3 दिवसापासून ते 5 दिवस किंवा मग इन्फेक्शन जर जास्त असेल तर 7ही दिवस दिल्या जाते. सकाळ संध्याकाळ एक गोळी असे 2 टाईम घ्यायची आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.